हाय स्टुडंट्स, आज आपण बिझनेस इकॉनॉमिकच्या फर्स्ट युनिटमधल्या थर्ड चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत, ज्याचं नाव आहे ट्रेड सायकल्स. ओके, सो सर्वात पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन काय ते बघूया. द इकॉनॉमिक प्रोग्रेस ऑफ कॅपिटलिस्ट कंट्रीज हॅज बीन मार्क्ड बाय periodical and frequent fluctuations in the tempo of economic in investment, in output, in income and employment. These economics are constantly experiencing such changes. The dynamic forces operating in the capital economy create various kinds of business or economic fluctuations according to their typical characteristics. Fluctuations or movements in economic activity are commonly classified as secular trend, seasonal fluctuations, cyclical fluctuations and random fluctuations. म्हणजेच ह्यामध्ये ते काय म्हटलं आहे त्यांनी, तर भांडवलशाही देशांची जी अर्थव्यवस्था असते त्यामध्ये आर्थिक गुंतवणूक, आर्थिक शोध, उत्पादन, उत्पन्न आणि एक्सपेंडिचर म्हणजे काय तर खर्च, यामध्ये टाईम टू टाईम आणि सतत रेग्युलरली चढ उतार म्हणजे ज्याला आपण अप्स अँड डाऊन्स म्हणतो ते होत असतात. आणि या प्रकारच्या अर्थव्यवस्थेमध्ये, या प्रकारच्या म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सतत हे असे बदल हे होत असतात. त्याचप्रमाणे पुढे त्यांनी म्हटले की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत हे गतिशील शक्ती तसंच विविध प्रकारचे म्हणजे डिफरंट टाईप्सचे व्यवसाय किंवा आर्थिक अप्स अँड डाऊन्स तयार केले जातात यामध्ये. त्याचप्रमाणे त्यांची काही विशिष्ट किंवा वैशिष्ट्यपूर्ण चढ उतार जे काही असतात ते क्लासिफाईड केले जातात, त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. हे ते दिले आहेत बघा. फर्स्ट आहे सेक्युलर ट्रेंड, सेकंड त्यांनी दिलं आहे सीझनल फ्लॅक्च्युएशन्स, देन सायक्लिकल फ्लॅक्च्युएशन्स अँड फोर्थ आहे रँडम फ्लॅक्च्युएशन्स. हे जे काही म्हणजे हे अशा प्रकारचे जे काही चढ उतार असतात हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये होत असतात किंवा अशा प्रकारचे चढ उतार हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये येत असतात. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण बघूया, मिनिंग अँड फीचर्स ऑफ ट्रेड सायकल. सर्वात पहिल्यांदा आपण मिनिंग काय आहे ते बघूया. A trade cycle or business cycle are cyclical fluctuations of an economy. A trade cycle refers to the wave-like movement in the economic activity, particularly in the employment, output and income. In other words, trade cycles are ups and downs in economic activity. म्हणजेच काय तर व्यापार चक्र किंवा व्यावसायिक चक्र म्हणजे बिझनेस म्हणजे ट्रेड सायकल किंवा बिझनेस सायकल हे अर्थव्यवस्थेच्या इट्स सायक्लिकल फ्लॅक्च्युएशन्स ऑफ अन इकॉनॉमी त्यांनी म्हटलं आहे. ओके, तसंच यामध्ये आर्थिक हालचालींचा संदर्भ, परत रोजगार, उत्पादन आणि उत्पन्न, तसंच जर दुसऱ्या शब्दात किंवा सोप्या वाक्यात सांगायचं झालं तर व्यापार चक्र म्हणजे काय हे जर तुम्हाला सोप्या वाक्यात किंवा इझिली लक्षात ठेवायचं झालं तर व्यापार चक्र म्हणजे आर्थिक क्रियाकल्पातील अप्स अँड डाऊन्स. काय व्यापार चक्र म्हणजे काय तर आर्थिक क्रियाकल्पातील अप्स अँड डाऊन्स म्हणजे व्यापार चक्र. ओके, खाली त्यांनी डेफिनेशन दिली बघा. अ ट्रेड सायकल इज कंपोज ऑफ पिरियड ऑफ गुड्स ट्रेड कॅरेक्टराइज बाय रायझिंग प्राइजेस अँड लो अनएम्प्लॉयमेंट पर्सेंटेज अल्टरिंग विथ पिरियड ऑफ बीट ट्रेड characterized by falling prices and high unemployment percentage. म्हणजेच काय तर व्यापार चक्र वस्तूंच्या व्यापाराच्या कालावधीसह बनलेला असतो. ओके, तसंच यामध्ये कमी किंमत आणि उच्च बेरोजगारीची टक्केवारी म्हणजे हाय अनएम्प्लॉयमेंट पर्सेंटेज ही व्यापाराच्या कालावधीसह बदलते. काय, परत सांगते, व्यापार चक्र वस्तूच्या व्यापाराच्या कालावधीसह बनलेला असतो. तसंच यामध्ये कमी किंमत आणि उच्च बेरोजगारी टक्केवारी म्हणजे हाय अनएम्प्लॉयमेंट पर्सेंटेज ही व्यापाराच्या कालावधीसह बदलते. व्यापाराच्या कालावधीसह यामध्ये चेंजेस हे होत जातात. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, तो म्हणजे फीचर्स ऑफ ट्रेड सायकल. त्यामधला पहिला पॉईंट आहे मूवमेंट इन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. तर बघा, अ ट्रेड सायकल इज अ वेव लाईक मूवमेंट इन द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी शोईंग अँड अप ट्रेंड अँड डाऊन ट्रेंड इन द इकॉनॉमी. म्हणजेच काय, मूवमेंट इन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर आर्थिक क्रियाकल्पांची हालचाल. ओके,
म्हणजेच ट्रेड सायकल ही आर्थिक क्रियाकलापांमधील हालचालींसारखी एक लाट असते, जी अर्थव्यवस्थेमधील वाढ, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये होणारी जी काही वाढ असते आणि डाऊन ट्रेंड जे काही असतं ते यामध्ये स्पष्ट केलं जातं. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे बघा, डिफरंट पेजेस. त्यामध्ये बघा, ट्रेड सायकल हॅव डिफरंट पेजेस सच हॅज प्रॉस्पेरिटी, रिसेशन, डिप्रेशन आणि रिकव्हरी. म्हणजेच काय तर ट्रेड सायकलमध्ये डिफरंट पेजेस असतात, ज्यामध्ये त्यांनी दिलं आहे बघा, प्रॉस्पेरिटी आहे, रिसेशन आहे, डिप्रेशन. आता डिप्रेशन म्हणजे काय तर नैराश्य ज्याला आपण म्हणतो. हे जो डिप्रेशन आहे हे आजकाल आपल्याला खूप बघायला भेटतं की, आणि जास्त करून यंग जनरेशनमध्ये हे खूप असतं की एखाद्या गोष्टीचं डिप्रेशनमध्ये माणूस केव्हा जातो, जेव्हा एखाद्या गोष्टीचा सतत विचार केला जातो. आपल्या माइंडमध्ये एखादी गोष्ट सतत चालू असते की फॉर एक्झाम्पल जर एखादा प्रॉब्लेम असेल, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला भेटत नाही आहे किंवा आपण खूप विचार करतो आहे, पण त्या प्रॉब्लेममधून बाहेर कसं पडायचं हा मार्ग आपल्याला भेटत नाही. जेव्हा अशी परिस्थिती माणसासमोर निर्माण होते ना, तेव्हा तो माणूस डिप्रेशनमध्ये जातो. म्हणजे डिप्रेशनमध्ये जाणं म्हणजे काय तर नैराश्य. तसंच पुढे त्यांनी म्हटलं आहे रिकव्हरी. हे जे काही डिफरंट पेजेस असतात हे ट्रेड सायकलमध्ये म्हणजे व्यापारी चक्रामध्ये असतात. देन थर्ड नंबरचा पॉईंट येतो बघा, डिफरंट टाईप्स अँड ड्युरेशन. त्यामध्ये बघा, देर आर मायनर अँड मेजर सायकल्स. मायनर ट्रेड सायकल मे ऑपरेट फॉर 3 to 4 years अँड मेजर ट्रेड सायकल ऑपरेट फॉर अराउंड 4 to 8 years. म्हणजेच यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे तर मायनर अँड मेजरमधला इयर्सचा म्हणजे ऑपरेट इयर्सचा डिफरंट काय आहे तो सांगितला आहे. ज्यामध्ये मायनर ट्रेड सायकल मे ऑपरेट फॉर 3 to 4 years अँड मेजर ट्रेड सायकल ऑपरेट फॉर अराउंड 4 to 8 years. म्हणजे हा त्यांनी डिफरन्स सांगितलेला आहे. देन फोर्थ नंबरचा पॉईंट येतो बघा, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन. त्यामध्ये बघा, अ ट्रेड सायकल एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन आर कम्युलेटिव्ह इन इफेक्ट, इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग प्रोग्रेसिव्हली. म्हणजेच काय, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय तर विस्तार आणि आकुंचन. ओके. त्यामध्ये काय म्हटले त्यांनी बघा की व्यापार चक्र विस्तार हे आकुंचन हे एकत्रितपणे प्रभावी आहेत. यामध्ये काय त्यांनी म्हटलं आहे, व्यापार चक्र विस्तार आकुंचन हे एकत्रितपणे प्रभावी आहेत. म्हणजेच वाढत किंवा क्रमाक्रमाने कमी होत असतात. एकतर ह्यामध्ये वाढ होत असते किंवा ते क्रमाक्रमाने ह्यामध्ये कमतरता येत असते. दोनापैकी काहीतरी एकतर वाढ किंवा त्यामध्ये क्रमाक्रमाने कमतरता ही यामध्ये होत असतं. देन फिफ्थ नंबरचा पॉईंट बघा, रिकरंट बट नॉट पिरियॉडिक. त्यामध्ये बघा, ट्रेड सायकल आर रिकरंट इन नेचर अँड फॉलो अ रेग्युलर सिक्वेन्स. दे हॅव कॉमन पॅटर्न ऑफ पेजेस बट दे लॅक पिरियॉडिक. म्हणजेच त्यांनी ह्यामध्ये काय म्हटलं आहे की व्यापार चक्र वारंवार स्वरूपाचे असतात. व्यापार चक्र जे असतं ते वारंवार स्वरूपाचं असतं. त्याचप्रमाणे नियमितपणे अनुक्रमांचे पालन करतात. त्यांच्याकडे सामान्यपणे टप्प्याटप्प्याने जे काही नमुना असतो, परंतु नियमितपणे कमी पडतात. म्हणजे जे काही असतं त्यामध्ये नियमितपणा नसतो, ते नियमितपणे कमी पडत असतात. ओके. देन 6 नंबरचा पॉईंट आहे बघा, डायनॅमिक. त्यामध्ये बघा, ट्रेड सायकल केजेस चेंजेस इन ऑल सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी. म्हणजे डायनॅमिक म्हणजे काय तर गतिमान. ह्यामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी की व्यापार चक्र जे असतं ते अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रात बदल घडवून आणतात. म्हणजे जे काही भांडवलशाही अर्थव्यवस्था असते त्यामधील सर्व क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्याचं काम हे यामार्फत केलं जातं. देन नेक्स्ट 7 नंबरचा पॉईंट आहे बघा, डाऊनवर्ड मूवमेंट इज मोर सडन. ओके. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा, अ ट्रेड सायकल इज अ कॅरेक्टराइज बाय द प्रेझेन्स ऑफ अ क्रायसिस. द पीक अँड थ्रो आर नॉट symptomatical, that is to say the downward movement is more sudden and violent than the changes from downward to upward. म्हणजे यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की
डाऊनवर्ड मुवमेंटमध्ये ते काय म्हणतात की व्यापार चक्र जे असतं हे संकटाच्या उपस्थितीद्वारे दर्शविलं जातं. म्हणजे जे काही समोर येणारी परिस्थिती असते किंवा समोर येणारं जे काही संकट असतं त्यानुसार ते दर्शविण्याचं काम हे यामध्ये केलं जातं. ओके. आणि लास्ट 8 नंबरचा पॉईंट आहे बघा, इंटरनॅशनल इन कॅरेक्टर. त्यामध्ये बघा, ट्रेड सायकल आर इंटरनॅशनल इन कॅरेक्टर. द प्रॉस्पेरिटी, रिसेशन अँड डिप्रेशन स्प्रेड फ्रॉम वन कंट्री टू अनदर. म्हणजेच काय तर व्यापार चक्र ही आंतरराष्ट्रीय लेवलवर आहे. व्यापार चक्र जे असतं म्हणजे ट्रेड सायकल आपण ज्याला म्हणतो हे आंतरराष्ट्रीय म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर असतं. म्हणजेच त्यामध्ये प्रॉस्पेरिटी, रिसेशन, डिप्रेशन, जो आपण मागच्या ह्याच्यात पॉईंट बघितला की नैराश्य, डिप्रेशन म्हणजे नैराश्य, स्प्रेड फ्रॉम वन कंट्री टू अनदर म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पसरलं जातं. म्हणजे ते एका देशातून दुसऱ्या देशामध्ये त्याचं म्हणजे पसरण्याचं काम हे यामार्फत होतं. ओके. सो हे तुमचे फीचर्स झाले ट्रेड सायकलचे.